आपलं मन म्हणजे वाहणारा वारा असतो. दिसत नसलं तरी खूप काही सांगून जातो. कधी शांत समुद्रासारखं तर कधी वादळासारखं उसळतं. लोकांसमोर हसताना देखील एकट्यात मात्र रडत असतं. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी शब्दांवर विश्वास ठेवायचा नसतो. कारण काही माणसं मनात दुःख ठेवून पण चेहऱ्यावर हसू जपत असतात बरं का. त्यामुळेच म्हणतात, दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली ना, तर आयुष्य जगण्याची रंगतच वाढून जाते बरं का. कारण आजकाल कसं आहे ना, आपला स्वभाव कितीही चांगला असो आणि मन कितीही खरं असलं ना, तरी पण दुनिया तुमच्याबद्दल तोच विचार करते जो त्यांच्या मनात असतो. आणि म्हणूनच नेहमी स्वतःसाठी चांगलं राहा, दुनियेसाठी नाही. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आता सकाळी लवकर उठले मी. लवकर उठल्यानंतर आंघोळ केली. आंघोळ झाल्यानंतर स्वयंपाक केला सगळा. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मी पुन्हा कपडे चेंज केले, जिमचे कपडे घातले आणि निघलो होतो आम्ही जिमला. आता तर बाहेर झाडायला मी सकाळी आले ना, तर फौजी साहेब काय बोलले, मला बाहेर धुवून काढायचं, त्यामुळे तू काय झाडू नको. मग मी काय झाडलं नाही, फक्त पाणी मारलं बाहेर आणि निघलो होतो आम्ही तिघजण आता जिमला. आता पोरांची गंमत सांगते बरं का तुम्हाला. जिमला जाताना आम्ही 2 गाड्या घेऊन जातो ना, तर दोघांना एका गाडी बसावं लागतं आणि एकाला एका गाडीवर बसावं लागतं. एकाच आईची 2 पोरं असतात बरं का. पण पोरांचं कसं असतं ना, मी एकाच्या गाडीवर बसले ना, दुसऱ्याला काय वाटतं, मम्मी त्याच्या गाडीवर बसली म्हणजे मम्मी माझ्यावर कमी प्रेम करते का काय. मग मी काय करते, जाताना एकाच्या गाडीवर बसते आणि येताना एकाच्या गाडीवर बसते. मग त्यांना बरं वाटतं. म्हणजे बघा, मुलांचे पण किती मन जपावे लागतात ना. त्यांना किती वेळा समजून सांगितलं ना, बाबांनो तुम्ही माझेच पोर आहे दोन्ही पण. दोघांना पण मी जन्म दिलाय म्हणल्यावर दोघांच्यात पण माझा जीव सारखाच राहणार ना, असं त्यांना सांगितलं तरी पण ते असं करतातच बरं का. आता आम्ही तिघं पण जिमला येतो ना. आकाश आताच यायला लागलाय 15 दिवसापासून, पण सागर खूप दिवसापासून येतो ना, म्हणजे खूप वर्षापासून येतो तो. त्याला सवय आहे जिमची, तर तो एकदम व्यवस्थित जिम मारतो. पण आकाश नवीन नवीन खूप नखरे करायचा, खूप अंग दुखतंय, मी नाही करत, असं तसं असं बाहेर पळायला पाहायचा. पण आता जरा जरा सवय लागली आणि त्याला व्यवस्थित जिम करतो बरं का. यस, सकाळी सगळं घरचं आवरून येते, त्यामुळं निवांत जिम करता येते. हे पहा, माझे गाल हे काय ठेवत नाही आता, है ना. सागर 2-4 वर्षापासून जिमला जातो ना कंटिन्यू, त्यामुळे जिमचं त्याला बरंचसं माहीत झालंय ना. तर मग सागर माझ्याकडून आकाशकडून व्यवस्थित जिम करून घेतो, मशीनचं व्यवस्थित समजून सांगतो. तशी ताकद येत नाही का? बरं. हे पा, चहा अजून काय लागत आहे त्याच्याबरोबर? आहे का क्रीम रोल बघा. आता जिमवरून येता येता आमच्या इथं जवळच आहे ना, JLP टावरमध्ये गुळाचा चहा छान मिळतो ना. तर मग मुलं काय बोलतात, येताना चहा घेऊ आपण गुळाचा. साखरेचा तर बंद केला आहे, मग गुळाचा तरी घेऊ आपण. मग गुळाचा चहा घेतला, त्याच्याबरोबर त्यांनी एक क्रीम रोल पण खाल्ला आणि निघलो आम्ही घरी. आणि 1-2 वेळा थोडासा पाऊस झालाय ना, तर हलका हलका हिरवं पण व्हायला लागलंय. आणि माझ्या घरी आल्यानंतर माझे हिरवे झाडं पाहून तर अजूनच भारी वाटत होतं. आणि हे पा, मला उतरून पण दिलं नाही पोरांनी, तशीच रॅम्पवरून गाडी चढवली आणि आतमध्ये लावली. आणि घरामध्ये आल्यानंतर हे पा, फौजी साहेब पण बसलेले होते, व्हॉलीबॉल खेळायला गेलते ना, ते येऊन बसले होते आणि आकाश कसा आळीपिळे देतो हे पा अंगाचे. आता जिमवरून आल्यानंतर त्याला खूप कंटाळा येतो. 15-20 मिनिटं तो मस्त आराम करतो आणि त्यानंतर मग बाकीचं मला आवरू लागतो. आता सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्या, नाश्ते पाणी झाले आणि त्यानंतर एक प्रमोशनची रील शूट करायची होती मला. मी ती लागली शूट करायला. पाठीमागच मी तुम्हाला बोलले होते की प्रमोशनसाठी पाटा आलेला आहे ना, त्याची एकदा रील शूट करून दिली ना त्यांना. मग पाटा आपला किचनवर वापरायला तयार झाला, म्हणजे तो मला वापरता येईल कंटिन्यू, नाही का. तर म्हणलं चला तुमच्याशी पण शेअर करते आता नवीन पाटा कसा तयार करायचा. तर सगळ्यात आधी मी आता हे तांदूळ वाटून घेतले पाट्यावरती, म्हणजे जी खरं असते ना दगडाची ती निघून जाती. आता हे तांदूळ आहेत ना, एकदा वाटा किंवा 2-3 वेळा वाटले तर चांगलंच आहे. तांदूळ वाटायचे 2-3 वेळा, चांगले धुवून घ्यायचा पाटा. आणि त्यानंतर खोबरं पण वाटून घ्यायचं बरं का नंतर. म्हणजे खोबऱ्याने काय होतं, तेलकटपणा येतो आपल्या पाट्याला, एकदम काळा कुळकुळीत दिसतो आणि जरा गुळगुळीत पण होतो, मऊ होतो, नाही का. पाट्यावरती खोबरं वाटल्यानंतर ते काढून टाकून द्यायचं, खायचं नाही, नाहीतर मग ते कचकच लागन. आता खोबरं काढून पाटा झटकून पुसून धुवून घेतला मी. आणि धुतल्यानंतर पाटा पुन्हा कोरडा करून घ्यायचा आणि त्यानंतर थोड्याशा तेलामध्ये हळद मिक्स करायची आणि तेल हळद त्या पाट्याला वरून ठेवायला रात्रभर लावून ठेवायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळचं गरम पाण्याने पाटा धुवून घ्यायचा, पुसून घ्यायचा स्वच्छ कपड्यानी. मग आपला पाटा आपल्याला वाटण वाटण्यासाठी तयार झाला. या पाट्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता ना, म्हणलं शॉर्ट व्हिडिओवरती ह्या पाट्याची लिंक देईन मी. पण पाटा आहे ना फक्त ॲमेझॉनवरतीच अवेलेबल आहे, फ्लिपकार्टवर नाही आहे. आणि शॉर्ट व्हिडिओवर फक्त
फ्लिपकार्टचीच लिंक देता येते, त्यामुळं त्याच्यावर काही लिंक बसलीच नाही ताईंनो. आणि खरं सांगू का ताईंनो, अखंड पाटा आहे बरं का, हा खूप छान आहे. बऱ्याचशा ताईंना आवडला पण आणि बऱ्याचशा ताईंना हा पाटा पाहिजे पण होता. ताई बोलल्या तुझ्यासारखा पाटा पाहिजे आम्हाला, पण ते काही लिंक क्लिकच होईना. तर ताईनं माझं इंस्टाग्राम अकाउंटचं नाव आहे छायास क्रिएटिव्ह कॉर्नर. तर इंस्टाग्रामवर तो व्हिडिओ टाकला ना मी पाट्याचा, तर त्या व्हिडिओवर जाऊन कमेंट बॉक्समध्ये फक्त लिंक टाईप करा, सेम माझ्यासारख्या पाट्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. कारण इंस्टाग्रामला कसं असतं, ऑटो DM केलेली असते लिंक ना. कमेंट बॉक्समध्ये कोणी लिंक टाईप केलं ना तर तुमच्या DMमध्ये त्या प्रॉडक्टची लिंक तुम्हाला आपोआप मिळून जाते, ती मला द्यावं पण लागत नाही. आणि त्यामुळंच तर इंस्टाग्रामला मग प्रमोशन येत असतात. आणि हे पाहता संध्याकाळची वेळ झालेली होती, सूर्य मावळतीला गेला होता ना, तर सूर्याच्या किरणांनी ते आभाळ आलं होतं ना, ते सुद्धा सोनेरी दिसत होतं. खूपच छान वातावरण झालं होतं. मी तर व्हिडिओ एडिटिंग करत होते, पण फौजी साहेबांनी ते बाहेरचं वातावरण पाहिलं ना, मला म्हणले ते एडिटिंग ठेव साईडला थोड्या वेळ, चल बाहेर म्हणले वातावरण कसलं भारी झालंय. तर संध्याकाळचं वातावरण खूप छान झालंय ना. फौजी साहेबांनी मला, आकाशला, सागरला सगळ्यांना काढले बाहेर फिरायला. खूप थंड हवा चालू आहे. हा मस्त हवा. हो, हवा चालू आहे आणि आकाश एकदम असं लाल लाल झालंय सोनेरी किरणांनी. ते पा हो बघा माझे काळू बाळू मस्त बघ. हाय की नाही काळू बाळू. मी चप्पल पण नाही घातली, खूप टोचते. बरं जाऊ दे, चला हळूहळू चालू आपण. या वातावरण तर छान झालंय बरं का, पण इकडं खूप आवाळ आलंय. हे खबर सरापरापा पडा ना, पण राहून राहून येतोय हा पाऊस. हे पा सागर आकाश गेलेत पुढं फिरायला. बापरे, विजा चमकत आहे तिकडं. होय, विजा चमकत आहे तिकडं. वाव, पक्ष्यांचा थवा कसा घराकडे निघलाय बघा. किती भारी वाटतं, किती छान वाटतंय ना. हे पाक गेले तिकडं. इकडून आभाळ आलाय, विजा चमकत आहेत ना. पावसाचं वातावरण झाल्यामुळं सगळे लोक फिरणारे निघून गेलेत घरी आणि फक्त आम्ही आता चौघाच्या सगळ्या इकडे रोडवर आहे ना. आमच्या चौघांचंच राजी बसत मोकळ्या याच्यात. भारी वाटतं, छान वाटतं एकदम. तर बाहेर संध्याकाळच्या वातावरणाचा आनंद घेतला थोड्या वेळ. त्यानंतर घरामध्ये आले, लगेच स्वयंपाकाला लागले मी आणि स्वयंपाकामध्ये चपाती, आमरस आणि शेंगदाण्याची चटणी केली होती. आणि आता हे पाणी गरम करायला ठेवते ना, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचं शूट घेते बरं का मी. तर पाट्याला आपण तेल हळद लावून ठेवलं होतं ना, तर तेच गरम पाण्याने धुवायचं होतं ना, त्यामुळे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता पाणी चांगलं कडकडीत तापल्यानंतर मी पाट्यावर घातलं आणि पाटा मस्त धुवून घेतला. थोडंसं तेलकटपणा हळद होती ना, तर एका स्पंजने मी ते धुवून घेतलं. अजिबात त्याला हळद राहिली नव्हती स्पंजने धुतल्यामुळं, किंवा एखाद्या कापडाने पण आपण ते हळद बिळद काढून घेऊ शकतो. पाट्याची हळद तेलकटपणा त्या स्पंजने पूर्ण निघला होता आणि गरम पाणी उरलेलं मग पुन्हा त्या पाट्यावरती घातलं मी, तर पाटा एकदम व्यवस्थित धुतला गेला होता. आता फक्त पाटा कोरडा करायचा होता आणि त्यानंतर पाटा आपल्याला वाटण वाटायला तयार झाला. आणि आपण तेल हळद लावून ठेवलं होतं ना रात्रभर. पाटा कसा काळा कुळकुळीत दिसतोय तुम्ही बघू शकता. मस्त कलर आलाय बरं का पाट्याला, अजिबात पांढरपणा राहिलं नाही त्याला. आता पाटा मी पुन्हा कोरडा करत होते, तर कॉटनच्या कपड्यांनी मी कोरडा केला, म्हणजे सगळं पाणी त्या कॉटनच्या कपड्यांनी शोषून घेतलं होतं. आणि पाटा पूर्ण ब्लॅक स्टोन मध्ये बनवलेला आहे बरं का, म्हणजे जो काळा दगड असतो ना आपलं, जे तुळशी वृंदावन वगैरे बनवतात, एकदम ब्लॅक स्टोन मध्ये हा पाटा आहे आणि अखंड आहे, त्यामुळे एकदम व्यवस्थित वाटत होता तो. आता हा पाट्याने आपला किचनवरचा ग्रेनाइट खराब होऊ नये त्यासाठी पाट्याला पाठीमागून लावण्यासाठी हे त्यांनी काहीतरी काय होतं माहित नाही, पण चिपकवण्यासाठी पण दिले. असा फोम टाईप आहे जरा. पाटा एकदम धुवून व्यवस्थित झालाय आणि त्यानंतर सगळं कोरडा करून घेतलाय. कोरडा केल्यानंतरच हे चिपकून देते. आता हे जे शीट आहे ना, याच्याच मापाचं आलंय बरं का. हे पा एकदम ॲक्युरेट हे पाट्याच्या मापाचं आहे. आता याला असं चिपका आहे, तर हे काढायचं असा आणि याला ह्या साईडने खालून चिपकून द्यायचंय. आता हे ब्लॅक शीट आहे ना पाट्याच्या खालून लावून घेतलंय, म्हणजे काय होईल, पाटा जर असा किचनवर आपण थोडा सरकवला ना, आपल्या किचन कडाप्याला असे चरे वाटणार नाही, क्रॅश पडणार नाही. त्यामुळे त्या पाट्याबरोबरच त्यांनी हे शीट दिलं होतं. व्यवस्थित चिपकून घेतलंय आणि पाटा एकदम व्यवस्थित मी त्याला आता उलटा करते, कारण एवढा जड आहे ना, काय सांगायचं तो पाटा. असं आपण सरकवलं ना तरी पण आपल्या किचन ह्या कडाप्याला काहीच होणार नाही. तर हे पहा, आता इथंच ठेवणार मी याला. म्हणजे काय होईल, रोजची रोज आता माझ्या रेसिपी झाल्या जातील आणि मिक्सरवर वाटण्यापेक्षा मी याच्यावरच वाटत जाईल. आता सीझन झालाय, आता याच्यावर मी मस्त खरडा बनवते हिरव्या मिरचीचा. फौजी साहेबांना तर खूप आवडतं.
हिरव्या मिरचीचा खरडा बनवण्यासाठी मी हिरव्या मिरच्या निसून धुवून घेतल्या आणि थोड्या थोड्या कट केल्या, म्हणजे ते तेल टाकलं ना तडा असं वरती उडणार नाही, नाहीतर मग आपल्या डोळ्यात उडण्याची शक्यता असते ना. त्यामुळे थोड्याशा अशा कट करायच्या असतात. आता तव्यावरती मी शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसण हे सगळं भाजून घेतलं. आता याच्यामध्ये कोथिंबीर एकदम व्यवस्थित निसून घालायची बरं का, पानच नाही तर मग ते देठं वगैरे घातले ना तर ते शेंगदाण्यात आहे ना ती कोथिंबीर व्यवस्थित वाटता येत नाही, मध्ये मध्ये गुतल्या जाते आणि मग शेंगदाणे एकदम बारीक होऊन जातात. त्यामुळे एकदम पानच निवडून घालायचे. आपल्याला आवडत असली तर बरं का, नाही तर स्किप केली कोथिंबीर तरी पण चालतं. आता मीठ पण मी तव्यावरच घातलं होतं याच्यामध्ये, हवं तर आपण नंतर पण त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करू शकतो, पण मी तव्यावरच घातलं होतं. आणि हिरव्या मिरचीचा खरडा बनायचं म्हणलं ना तर जास्त बारीक नसतो बरं का, थोडा आबडधोबडच असतो, तसंच चांगला लागतो. जास्त बारीक केलं ना ते असं चांगलं नाही लागत. आता कोणी काय करतं, हिरव्या मिरचीच्या खरड्यामध्ये शेंगदाणे घालतच नाही. गावाकडं तर शेंगदाणे घालतच नव्हतं, नुसतं हिरवी मिरची, लसण, मीठ घालूनच बनवायचे. पण आम्हाला जास्त तिखट लागत नाही, त्याच्यामुळे मी शेंगदाणे घातले होते. आणि हा खरडा वाटून झाल्यानंतर कोणी तव्यावरती थोडंसं तेल घालून ते परतवतात, आणि नाही परतलं तरी पण चालतं बरं का, तरी पण छानच लागतो. आकाश आज सोयाबीन चिली बनवतोय. चला म्हणलं मी त्याला आता सोयाबीन धुवून देते व्यवस्थित 1-2 पाण्याने. तर ही 5 सोयाबीन मस्त त्याने भिजू घातली होती, 2 पाण्याने धुतली. आता तिसऱ्या पाण्याने व्यवस्थित धुते. याला असं पिळून द्यावं लागतं ना. सोयाबीन चिली बनवायचं म्हणलं, भाजी बनवायचं म्हणलं ना तर सोयाबीन पण पूर्ण असं पाणी काढून घ्यावं लागतं बरं का, लक्षात ठेवायचं. काय आकाश आता स्वयंपाक शिकतोय, कारण कधी आता मुलांना बाहेर शिकायला जावं लागेल काय सांगता येत नाही. बाहेर गेल्यावर थोडंफार तरी त्यांना आलं पाहिजे, त्यामुळे मी शिकवते. आता सुट्ट्या पण लागलेल्या आहेत त्याला, आणि असं नाही की तो कंटाळा करतो, त्याला आवड आहे ना, तो आवडीने शिकतो. पण मी सांगितल्यावर कंटाळा अजिबात करत नाही. आकाश सोयाबीन चिली बनवतो ना, चला म्हणलं त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. तर सोयाबीन धुवून घेतल्यानंतर 1 छोटी वाटी दही घातलं त्याच्यामध्ये, त्यांनी 1 छोटी वाटी कॉर्नफ्लावर, 1 छोटी वाटी मैदा घातलाय, आणि काळी मिरी पावडर घातली थोडीशी. आणि सोयाबीन चिली जास्त तिखट पण नाही चांगली लागत, त्यामुळे त्यांनी आता 1 चमचाभर म्हणजे छोटा चमचा लाल मिर्च पावडर घातली, आणि 1 छोटा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली, म्हणजे त्यांनी लालसरपणा जरा दिसतो. चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि आपण दही, कॉर्नफ्लावर, मैदा घातलाय ना, त्यामुळे सोयाबीन एकदम व्यवस्थित कोट होती. म्हणजे सोयाबीन आहे ना तेल ओढत नाही, असं तेल पित नाही, अजिबात पित नाही. आतमध्ये एकदम कोरडच राहतं आणि छान ते शिजलं पण जातं. त्यामुळं असं कॉर्नफ्लावर आणि मैदा, दही असं घालून मिक्स करायचं. आता सोयाबीन मस्त कोट झाली, ती साईडला ठेवून दिली. आणि आकाशने आता तेल गरम करायला ठेवलं होतं. सगळं आकाशच करत होता, मी तुम्हाला दाखवत होते बरं का, फक्त रेसिपी शूट करत होते. आणि आता सोयाबीन तेलामध्ये पण तो सोडतोय बरं का, तर त्याला सगळं आता हळूहळू व्यवस्थित जमायला लागले. मी त्याला असं मदत करायला लागले ना, त्याला अजिबात आवडत नाही. आणि हे पाहता आकाशने तेलामध्ये सोयाबीन सोडली ना, ती अजिबात एकमेकाला चिपकत नव्हती, एकदम अशी सुटी झाली होती, आणि एवढी कुरकुरीत झाली होती ना, काय सांगायचं. म्हणजे ते सोयाबीन चिली बनवण्याआधीच ते तळायलाच एकदम छान लागत होतं खायला. त्याला व्यवस्थित तळता येतं बरं का, पण किती केलं तरी लेकरू आहे नाही का, मला भीती वाटत होती तो भाजून घेईन का काय, त्याच्यामुळे मी त्याच्याजवळ थांबले होते. आणि तुम्ही बघू शकता इतका छान सोनेरी कलर आला होता त्या सोयाबीनला, आणि अजिबात तेल ओढलं नव्हतं बरं का त्या सोयाबीनने. सोयाबीन तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल ठेवलं, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसण कापून घेतलं ते टाकलं. त्यानंतर मोठाला कांदा, शिमला मिरची पण कापून घेतली होती, ती पण घातली. त्यानंतर सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, पोहे खायचा चमचा असतो ना, ते 2-2 चमचे घातले त्याच्यामध्ये, आणि व्हाईट विनेगर फक्त 1च चमचा घातला. सगळं मिक्स करून घ्यायचं आता. आणि सोयाबीन चिली जरा ओलसरच असते ना, मस्त ज्युसी, तर त्यामुळं काय करायचं, 1 चमचाभर कॉर्नफ्लावर घ्यायचं, एका वाटीमध्ये पाण्यामध्ये मिक्स करायचं, ते पण त्या सॉसमध्ये घालायचं. आता अर्धा ग्लास पाणी घातलं मी, आणि 1 मिनिटभर शिजून दिलं. त्यानंतर जे सोयाबीन आहे ना, ते मी तळून घेतलं होतं, थंड झालं होतं ना, त्याच्यामध्ये घातलं, आणि पटपट हलवून घ्यायचं बरं का सोयाबीन घातल्यानंतर. म्हणजे काय होतं, ते जे आपण सॉस केलं होतं ना सोयाबीन चिलीसाठी, ते सगळं सोयाबीनला व्यवस्थित एकसारखं लागलं जातं, आणि सोयाबीन चिली आपली छान होती. मग सोयाबीन चिलीची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली होती ना, तर तोच व्हिडिओ पाहून आकाशने ही रेसिपी बनवली आता, आणि छान झाली ना सोयाबीन चिली. तो खूप खुश होता बरं का, तर सगळ्यांना त्यांनी सर्व केली होती मग सोयाबीन चिली. आणि तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय त्याला, आणि टेस्ट पण खूप छान होती. जे सॉस घातले होते ना आपण, त्याच्यामध्ये मीठ असतं ना, त्यामुळे मीठ जरा सांभाळूनच घालावं लागतं बरं का. माझ्या आकाशने बनवलेली सोयाबीन चिलीची रेसिपी कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आजच्या पुरतं इतकंच होतं, चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.